हॅलो 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 चेक. थँक्यू सो मच सर्वांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आपण पाहताय मित्रांनो. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणावळा आयोजित आई कालूबाई चषक 2025 6 थरार क्वार्टर फायनलची मॅच आता रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने एन के स्पोर्ट्स खांडवल आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूना आपण पाहतो आईगाव देवी विहाना स्पोर्ट्स पीसी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागचा सामना जिंकला खऱ्या अर्थाने एन के स्पोर्ट्स खांडबळ टीमना आणि जबरदस्त खेळ राहिला या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांचा. तर या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारेल, कोण हिरो ठरेल आणि कोणता संघ सेमी फायनल मध्ये जनमान चौदरपाडा संघाशी दोनात करेल. जनमान चौदरपाडा संघाला नक्कीच मी एक सांगेल रिपोर्टिंग करायची आपण थोडस अलर्ट राहा आपण देखील कारण 4 षटक आणि त्यानंतरचे 4 षटक त्यानंतर आपल्याला कुठेतरी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि 8 षटक जेव्हा संपतील तेव्हा कुठेतरी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आणि त्या अनुषंगाने जनमान चौदरपाडा संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. फायनल डे मेगा फायनल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने मेगा फायनल मध्ये नक्की धडक मारली आहे. कन्फर्म केले तिकीट मेगा फायनलचं, परंतु कोणता दुसरा संघ असेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि बाजी मारेल, आपल्या गावाचा डंका वाजवेल, चमकणारी ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाईल. पहिला चेंडू बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला. खूप खूप शुभेच्छा. चॉटम पूल करण्याचा प्रयत्न विजय होते. विजय पाटील स्ट्रायकिंग आणि त्याच्या सोबतीला विनय विनय पाटील आणि विजय पाटीलची जोडी. अजून प्रिन्स पाटीलचं येणं बाकी आहे. तर ज्या नक्कीच व्यक्तिमत्वाची ओढ लागली होती लोणार गावचे प्रसिद्ध उद्योजक स्वप्नील भाई यांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत. नक्की टाळ्यांचा गजर झाला पाहिजे त्यांच्यासाठी देखील. काय रॉयल एंट्री लावली. आमच्या देखील हृदयाचे ठोके त्यांनी वाढवले होते. एक क्षणाला असं वाटलं होतं त्या दरम्यान एक षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 7 धावा. दोन चेंडू 7 धावा. भयान शांतता मैदानावर पाहायला मिळते कारण सामना हाय व्होल्टेज आहे. या सामन्याचं महत्व सर्व प्रेक्षकांना माहिती आहे. अनेक पाठीराखे पीसी टीमचे आले असतील, अनेक पाठीराखे खांडवाल संघाचे देखील इथे पोहोचले असतील. पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक नव्हते तिथे आणि चेंडू वन बाउंड पाठवून दिलाय बिना पाटीच्या पाठमधनं. आणखी एक मोठा हिट चौकार पाहायला मिळतोय. विनय पाटील मोठा फलंदाज आहे. विनय पाटीलची बॅट नक्कीच काही सामन्यामध्ये शांत राहिले, परंतु ही महत्वाची मॅच आहे विनय पाटीलसाठी. समोरच्या दिशेने लाजवाब आणि क्रिकेट मधील सर्वात सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिला. ओव्हर द टॉप ओव्हर द लाईन षटकार. काय जबरदस्त टायमिंग. के एल राहुलची आठवण करून दिली. दुष्मंत चमीराला एक फटका खेळून काढला होता. कमाल लाजवाब राहुलच्या बॅटमधून तो फटका आला होता. याबली आणखी एक चांगला फटका गॅप शोधली आहे. चेंडू धन 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 करत सीमारेखा बाहेर जातो. काव शेप मध्ये वाईडिश लॉंगनला येतोय चौकार. होती
दोन सामन्यामध्ये पूर्णतः शांत होता विनय पाटील, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी नक्कीच बड़े मंच का बड़ा खिलाड़ी बनाती है विनय पाटील को आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मॅच विनर आहे पीसी संघासाठी. समोरच्या दिशेने फटका सुरेख या बिली जाल्यामध्ये अडकवला. स्वतः करता धरता या संघाचे सुजित पाटील चेंडू खाली आणि विनय पाटीलची मोठी सफलता मिळते. पहिला मोठा धक्का आई गावदेवी पीसी टीमला लागलाय, मोठा धक्का. नेव बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती सिनियर पियुष पाटील आहे. आक्रमण केलं होतं, मागच्या मॅचचा हिरो आहे खऱ्या अर्थाने. मॅन ऑफ द मॅच राहिला होता पियुष. चला फास्ट केला थोडस. कांडवल टीम आपण टीम मीटिंग बोलावू नका, टीम ऑर्डर साठी बेल दिला जाणार नाही. चेंडू येईल, आपण काळजी करू नका. जर चेंडू आला नाही तर दुसरा चेंडू देण्यात येईल. फिल्डर चेंज होतोय, सबस्टिट्यूट होतोय फिल्डर. जबरदस्त टुर्नामेंट सुरू आहे. मनपूर्वक सर्वांचं सहर्ष स्वागत करीन. जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ लोणार गावचे असो किंवा या परिसरातील कोणी मान्यवर असो इथे जे पोहोचले असतील त्यांनी व्यासपीठावर या आपलं सहर्ष स्वागत. आयोजकांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन झालं या स्पर्धेचं. खास करून मी कौतुक करेन प्रदीप दादा थले साहेबांचं. प्रत्येक गोष्ट त्यांनी तंतोतंत खऱ्या अर्थाने पुरवली आहे. आयोजकांच्या माध्यमातून संपूर्ण समर्पण झालं या स्पर्धेसाठी. आणि शिवशक्ती स्पोर्ट लोणार टीमचं देखील मी धन्यवाद व्यक्त करीन. आम्हाला देखील त्यांनी संधी दिली. आणि आई कालूबाई चषक 2025 मध्ये आपण जर विचार केला तर अनेक मान्यवर इथे उपस्थित राहिले. अनेक मान्यवरांना नक्कीच बोलावलं होतं आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून ते देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 21 वर पाहायला मिळते. 21 21 धावा झाले धाव फलकावर, परंतु आता येणारे 18 चेंडू कशा प्रकारचे राहतील हे आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये जयेश आला एक बॉलिंग ट्रॅकवर. जितेशचा भाऊ जयेश डिफेन्स केलाय. स्ट्रायकिंग वर पियुष पाटीलला आणण्याचा प्रयत्न होतोय. आणि नक्कीच विजय पाटीलकडे तेवढा क्रिकेटचा अनुभव आहे. आपल्या खेळाडूला कशा प्रकारे नक्कीच पुढे न्यायचं हे त्यांना माहित आहे. विजय पाटीलची बॅट शांत आहे आणि कुठेतरी त्यांची भूमिका राहिली आहे. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण किरपट्टीवर पाहतोय. 22 22 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉलर ब्लॅक ड्राईव्ह स्ट्रेट फटका खेळून काढलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. विजय पाटील यांची कॉलिंग होती परंतु धाव घेण्यासाठी मुभा नव्हती तिथे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आला. आज पीसी संघाचा खेळ कमाल राहिलाय आणि दुसऱ्या बाजूने देखील चांगला खेळ झाला एनके खानवल टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघाने फलंदाजीच्या जोरावर सामने जिंकलेत. यावेळी ग्लान्स केलाय. पुश करून खुश राहतात विजय पाटील. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. थोडीशी मिस्टेक झाली आणि एकेरीचं रूपांतर नक्की दुहेरीमध्ये केलं. लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक एनके स्पोर्ट्स खांडवालच्या माध्यमातून
चुका कमी कराव्या लागतील, कारण एक एक धाव खूप महत्वाची असेल. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. चौथी क्वार्टर फायनल आपण पाहतोय आणि यानंतर सेमी फायनल नंबर 2. जनमान चौदरपाडा संघ आपण तयारीत राहायचं आहे. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल थोडंसं अलर्ट व्हा. वॉर्मअप चालू करा. दरम्यानचा स्क्वेअर कटचा देखना फटका क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या खूप लांब लचक होता चेंडू. चेंडू निघून चालला सीमा पार, येतो चौकार. चार चेंडू 29 धाबा. एक गडी बाद झालाय पीसीए टीमचा. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता तिथे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 30 वर जाऊन आता पोहोचते. 5 चेंडू आणि धावसंख्या 30 धाबा. स्ट्रायकिंग एंडवर पियुष पाटील आहे सध्याच्या घडीमध्ये इनफॉर्म बॅटर पीसी संघासाठी. विनय बाद झाल्यानंतर धाबांचा थोडासा तुटवडा पडलाय. मोठे पटके आले नाहीत. नक्कीच एक चौकार आला, परंतु चौकार नंतर एक सिंगल देखील येते. यावेळी समोरच्या दिशेने प्रहार केलाय. लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आला आणि क्या बात आहे, जबरदस्त झेल. चेंडू जणू काय हाताला चिपकला आणि पियुष पाटीलची आता खेळी समाप्त झाली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतरही. नवीन फलंदाज साहिल पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. पीसी टीमचा हिटमॅन आहे. साहिल पाटीलने देखील मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी केली होती. सुरुवातीच्याच षटकापासून डॉमिनेट केला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना आणि धावसंख्या जेव्हा उभारली पीसी टीमने आणि त्यामध्ये खालीचा वाटा होता साहिल पाटीलचा. चांगली साथ दिली मानव म्हात्रेने. आक्रमक खेळी साकारली आपल्या संघासाठी. मागच्या मॅच मध्ये मानव म्हात्रे लवकर बाद झाला, परंतु त्या आधीच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग. पहिले षटक जितेश, त्यानंतर जयेशने दुसरं षटक हाताळलं. आता तिसरं षटक अंश येतोय. नवोदित गोलंदाज अंश. एक्सपिरियन्स कुठेतरी कमी आहे अंशकडे, परंतु टॅलेंटेड क्रिकेटर आहे. येणारे काही कालखंडामध्ये नक्कीच खांडवल संघाचं नाव लौकिक करेल. रायझिंग सुपरस्टार निर्माण केलेत एनके स्पोर्ट्स खांडवल संघाने. या संघामध्ये 3 नवोदित खेळाडू आपण पाहतोय आणि नवीन खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न जरूर केला या स्पर्धेमध्ये. राईट आर्म मोर द स्टंप्स. आपली चांगला चेंडू, बॅटची कडा लागली आहे. एकच धाव येते. गती कमी आहे नक्कीच अंशकडे, परंतु चेंडूला दोन्ही साइडने टर्न करण्याची क्षमता भरपूर आहे. आपल्या व्हेरिएशनच्या जोरावर नक्कीच फलंदाजाला थांबवण्याची धमक या नवोदित गोलंदाज अंश मध्ये आहे. सध्याच्या घडीला जर पाहिला तर सामना पूर्णपणे थांबलाय. विचार केला तर मागच्या चेंडूवर मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक विकेट मिळाली. बॅटर साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळी डिफेन्स पहा, किती चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा वलन घेतोय आणि साहिल पाटीलला देखील कुठेतरी चिंतेच्या स्थितीमध्ये टाकलं, कारण सुरुवातीला साहिलने थोडासा विचार केला होता की या चेंडूवर अटॅक करतोय, परंतु शेवटच्या चेंडूवर शेवटच्या क्षणाला सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिला चेंडूला. 2 चेंडू धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. 32 धावा. गुणलेखांमध्ये थोडस चूक. समोरच्या दिशेने फटका सूर्य काय काव शेप मध्ये गॅप आहे तिथे आणि चेंडू निघून जाईल गॅप मधनं. चौकारासाठी येतो चौकार. गॅप शोधली तिथे. विजय पाटील एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि त्या एक्सपिरियन्सचा नक्कीच अनुभवाचा वापर प्रॉपर करताना
परफेक्टली टाइम केला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक मिडॉनला होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू पाठवून दिला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाही. चला पास केला. कांडवल टीम आपण टेस्ट नाही केलं, लक्षात घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. प्रोटेक्शन नाही तिथे. गॅप पुन्हा एकदा शोधली आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. आणखी एक चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. विजय पाटीलने आपला खरोखरच अनुभवपणा लावलाय. आतापर्यंत विजय पाटीलच्या बॅटमधनं 3 चौकार पाहायला मिळालेत. एक डॉट चेंडू संपूर्ण इनिंग मध्ये खेळून काढलाय. धावसंख्या 4 चेंडूच्या अखेरीस 40 वर जाऊन पोहोचली आहे. वन्स अगेन अंश रेडी टू बॉल. यावरील सुरेख फटका, हवेमध्ये लॉफ्टेड फटका आणि क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे. डीप मिड विकेटला सौरभने टिपला असेल आणि समाप्त झाला विजय पाटीलचा खेळ. नक्की चौदरपाडा संघ देखील दाखल होतोय. प्लीज वेलकम जनमान चौदरपाडा संघ. रेडी राहायचं आहे आपण. वॉर्मअप सुरू ठेवा, कारण या दोन संघामध्ये चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघाची आपल्याला सेमी फायनल नंबर 2 खेळायची आहे. परंतु तो संघ कोणता असेल, NK स्पोर्ट्स कांडवाल संघ असेल की आई गावदे विहाना स्पोर्ट्स PC संघ असेल. पाच चेंडू, धावसंख्या 40 वर थांबलेली आहे. 2 चौकार आणि चौकारानंतर अंशने केला पलटवार. विकेटचं पतन झालं. अंतिम चेंडू. न्यू बॅटर मानव आलाय, स्वीप केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव येते. एका धावेच्या मदतीनं तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर एक्झॅक्टली पाहायला मिळते 41. शेवटचे 6 चेंडू. आता 6 चेंडूवर किती धाबा येतील? तर नक्कीच थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. या परिसरातील एक नामवंत व्यक्तिमत्व, या परिसरातील एक भाग्यवंत आहेत आणि वीरेंजी दयानंद चोरगे साहेबांचं इथे शुभागमन होणार आहे थोड्याच वेळात. चौथं षटक. सागरच्या हातामध्ये चेंडू आणि यावेळी मात्र सागरला प्राचारण केलाय. मागच्या मॅच मध्ये सुजित पाटील यांनी चौथं षटक हाताळलं होतं. पुढचा चेंडू. यावेळी मात्र लेग बायची अपील केली, परंतु लाईन मिस करतोय. बरोबर यष्ट्यांच्या मध्ये पकडता आले नाहीये गोलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाब येते आणि धावसंख्या आता 1 ने पुढे जाते. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 42 धाबा.
5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सागर पुन्हा एकदा आप ट्रॅकरला पुल केलाय. सक्सेसफुल ठरेल का? फलंदाज तिथे फेल होतोय कारण फटक्यामध्ये ताकद नव्हती, फक्त लांबी गाठली, उंची गाठली, लांबी गाठता आलेली नाहीये आणि आणखी एक मोठा धक्का लागतोय पीसी टीमला. तर नक्कीच दरम्यान इथे शुभागमन होत आहे. अजित पाटील साहेब मुठवाल गावचे नक्कीच समाजसेवक आहेत, प्रसिद्ध उद्योजक आहेत, 7 स्टारचे एक मेंबर आहेत आणि त्यांचं नक्कीच आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आई कालूबाई चषक 2025 मध्ये चालू असलेला सामना. एका बाजूने आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट NK स्पोर्ट्स खांडवाल. प्रणय पाटील आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र ग्लान्स केला ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता चिताच्या चपलाईने आणि सशाच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. सामना हळूहळू का होईना परंतु सामन्यामध्ये स्वतःला जिवंत ठेवण्याचं काम पीसी टीमने देखील केलं आहे. जरी मोठे फटके आले नाही तरी एकेरी आणि दुहेरी धाबा घेऊन धाव फलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. मिडल ऑर्डरचे दोन्ही फलंदाज आहेत मानव म्हात्रे आणि प्रणय पाटील. मानव म्हात्रे फिनिशर आहे या संघाचा आणि मानव म्हात्रेकडे नक्कीच लक्ष वेधलं जाईल. 3 चेंडू धावसंख्या 44 झाली आहे. फुलटॉस यावेळी प्रणय पाटील साठी दिशा दिली चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे आणि एकच धाव येते प्रणय पाटीलच्या बॅट मधनं. आता स्ट्रायकिंग एंडवर मानव म्हात्रेला आपण पाहतोय. त्यांच्या कॅप्टनने सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की मानव म्हात्रे अनफिट आहे, जखमी शेर आहे. तर DRS घेतला बिमर साठी पंचांच्या माध्यमातून. बॅटिंग रिव्ह्यू आहे. बॅट्समनने तो DRS वापर केला गेलाय. हाईट चेक करतील पंच. तिसरे पंच आमचे उपस्थित आहेत आणि लगेचच आपल्याला क्विक डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. कमरेच्या अगदी खाली पकडला होता चेंडूला आणि पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलाय. सामन्याला लगेच सुरुवात करा. 4 चेंडू 45 धावा दाफल कापर. अंतिम षटकामध्ये सागरची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. धाव संख्येवर नक्की स्पीड ब्रेकर लावण्याचं काम केलंय या गोलंदाजाने. यावेळी लाईन पाहावी लागेल. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. मानव मात्र ज्या वेगाने बॅट फिरवतोय, जर चेंडू बॅटच्या थोडा जरी संपर्कात आला तर चौकार किंवा षटकार नक्कीच मिळेल. मनगट्टी हल्ल्यासाठी ओळखला जातो. हवाई फायर करण्यासाठी उत्सुक असलेला फलंदाज आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण कदाचित त्याच्या बॅट मधनं पाहत असतो. आणि यावेळी मात्र पुढचा दरवाजा रोखून धरला. मागच्या दरवाजातून चोरी होतीये. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल आणि मानव मात्रेला पडता लागताय. सुदेश आलाय न्यू बॅटर, या टीमचा कॅप्टन आहे. आणि सुदेशला आता मोठा फटका खेळता येईल का? शेवटच्या बॉलवर संधी देईल का? संधी निर्माण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण सागरने
या षटकामध्ये प्रभावित केलाय. इकॉनॉमिकल षटक हाताळलाय. फुलटॉसच्या स्वरूपात स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील आणि डायरेक्ट हिट काय केलंय तिथे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील होतोय आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 2 धाबा अखेरच्या चेंडूवर आणि या 2 धाबांच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच 48 धाबांवर विजयासाठी प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच NK स्पोर्ट्स खांडवळ टीमला 49 धाबांची गरज. डीजे हॅलो चेक. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी प्रवीणजी अनंत तळे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला लगेच विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्या कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे कारण याच्यानंतर 2 सामने आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ साकारला आहे गावदेवी विहान स्पोर्ट पीसी संघाने कारण प्रथम बॅटिंग करत असताना 48 धाबा जोडल्या गेल्या आणि 49 धाबांचं लक्ष आता मात्र या ठिकाणी समोर असेल NK स्पोर्ट खांडवळ संघासमोर. परंतु वापसी मी तर म्हणेन की चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर जितेश जोशीनं 21 धावा खर्च केल्या होत्या आणि या जयेशनं 9 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर आपण 30 धाबा तिथे जोडल्या होत्या पीसी संघाने. परंतु मागील 2 षटकांचा विचार केला तर सागर आणि अंशनं मिळून आपण जर विचार केला तर या ठिकाणी फक्त 18 धाबा खर्च केल्या. चांगली वापसी आपल्याला NK स्पोर्ट खांडवळ संघाच्या वतीने पाहायला मिळाली. चला सलामीची जोडी लगेच तुम्हाला पाठवायची आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. NK स्पोर्ट खांडवळ 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 49 धावांचं लक्ष आता मात्र या ठिकाणी समोर असेल आणि या पावसाळ्या स्पर्धेला आता मात्र शुभेच्छा देण्यासाठी थोड्याच वेळामध्ये सर्वांचे लाडके दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र युवा नेते आदरणीय वीरेंजी चोरगे साहेबांचं या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे. सध्या तुम्ही व्यासपीठावरील दृश्य पाहू शकाल. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि पाहू शकाल सलामी जोडी जयेश जोशीच्या सोबतीला आता मात्र सौरभ पाटीलला मात्र त्या ठिकाणी पुन्हा प्रमोशन दिले गेलं. म्हणजे सौरभच्या क्रमांकामध्ये पाहतो की चेंजेस केला जातोय. जेव्हा हाय स्कोरिंग सामना असतो त्यावेळी मात्र सौरभ पाटीलला मात्र ओपनिंगसाठी पाठवलं जातं आणि ज्यावेळी लो स्कोर असतो त्यावेळी मात्र कुठेतरी विनोद पाटील ॲज अ ओपनर बनून या स्पर्धेमध्ये खेळला आहे. म्हणजे एक वेगळी रणनीतीच्या अनुषंगाने आज NK स्पोर्ट खांडवळ संघाने या स्पर्धेमध्ये खेळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. षटकाला सुरुवात करेल नेहमीप्रमाणे पॉवर प्लेच्या खेळामध्ये मयूर पाटीलला आपण पाहत असतो पीसी संघाच्या वतीनं आणि तोच गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला सौरभ पाटीलला पाहू शकाल. नॉन स्ट्राईकला जयेश जोशीला आपण पाहतोय आणि हा षटक जो आहे पॉवर प्लेचा तो मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण राहणार आहे. 49 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर सुरुवात तुम्हाला चांगली मात्र इथून करावी लागेल आणि ती चांगली सुरुवात आज सौरभ पाटील आणि जयेश आपल्या संघाला प्राप्त करून देणार का. पहिला चेंडू रिव्हर्स. ओ माय गॉड. म्हणजे एक वेगळ्या ध्येयानं आज सौरभ पाटील खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे गोलंदाजानं मात्र डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली. या स्पर्धेतील चौथा क्वार्टर फायनलचा सामना आणि जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये जय हनुमान चौधरवाडा संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकेल.
आता मात्र फटका स्वीप केला परंतु मिस टायमिंग. मानव मात्र चेंडूच्या खाली कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केली आणि फलंदाज सौरभ पाटील शून्यावरती बाजून माघारी चालायला लागणारा हा पहिला धक्का टीम NK स्पोर्ट सर्वांचे लाडके दयानंद दादा सोरगे साहेबांचे सुपुत्र युवा नेते युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय वीरेंजी दयानंद सोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र परिवार सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवशक्ती लोणाड संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ लोणाड संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा अर्थात आई कालूबाई चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या मित्रांनो, शैक्षणिक असू द्या, सामाजिक असू द्या किंवा क्रीडा क्षेत्रातील असू द्या, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही व्यक्ती आदरपूर्वक पोहोचत असते आणि जरूर समाजाचा वारसा घेऊन असताना या विभागाला एक नवीन दिशा देण्याची त्याने मात्र हमी आपल्या हाती घेतलेली आहे. असे आपले सर्वांचे लाडके वीरेंजी चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. मनपूर्वक तुमचं हार्दिक स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की या महत्वाच्या सामन्यामध्ये सौरभ पाटील एक वेगळी छाप सोडेल, परंतु कुठेतरी स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये आय थिंक लिडिंग एज पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये पाहतोय की मानव मात्रेने तिथे कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट मयूर पाटीलच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय. पुन्हा मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. पुन्हा चेंडू खाली मानव मात्रे चूक करत नाहीये. लागोपाठचा दुसरा धक्का देत असताना प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाज मयूर पाटील. चुकीचे फटके आणि पाहतो की असं वाटतं की कुठेतरी दडपणा खातीर मात्र या ठिकाणी फलंदाजी केली वतीनं, परंतु कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं संतुलन दाखवावं लागेल, थोडंसं कंट्रोल तुम्हाला दाखवावं लागेल. कारण जो तुम्ही सामना केला तो बक्षीस पात्र फेरीतील सामना आहे. जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून आपल्या गावामध्ये थाटामाटाने एक ट्रॉफी घेऊन जाणार. आणि जर तुम्ही अशा सामन्यामध्ये जर चुका जर केल्या गेल्या तर मात्र तुम्हाला या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण ही मानाची स्पर्धा आहे. हाकेला धावणारी, नवसाला पावणारी कालिका माता अर्थात आई कालूबाई चषकाच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे मात्र तुम्हाला कुठेतरी या क्षणाला या मोठ्या सामन्यामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. फलक्यावरती आपण जर धाबा पाहिल्या तर आतापर्यंत एकही नाहीये आणि 2 गडी मात्र या ठिकाणी गमावले गेले. आणि पाहू शकाल आता मात्र 2 ब्रदर्स, एका बाजूला जितेश, एका बाजूला जयेश. आणि इथे मात्र पाहू शकाल शुभागमन होतोय. भाबाल गावाचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय यशवंत केणे साहेबांचं इथे शुभागमन होतोय. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबा आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत आहे. सध्या तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल ज्याचं नुकतंच शुभागमन झालं सन्माननीय विरेजी चोरगे साहेबांना तुम्ही पाहू शकाल. हो पटकावेत आणि पॉइंटला कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. अजून एक विकेटचा पतन आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला मिस्टर जयेश. आय थिंक जयेश स्थिर आहे. जितेश मात्र या ठिकाणी बादून माघारी परततो आणि पाहू शकाल या ठिकाणी गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केली नाही परंतु ओव्हर हॅट्रिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि पाहू शकाल या ठिकाणी शुभागमन होत असताना सन्माननीय यशवंत केणे साहेब त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक GR अर्थात गोरखनाथजी पाटील आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह परंतु शॉर्ट स्टॅक कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टन सुदेश पाटीलच्या वतीनं चांगली फेक पाहायला मिळाली. आणि आता मात्र या ठिकाणी संघाचं खातं ओपन झालेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी. असं वाटलं होतं की मात्र ट्रिपल विकेट्स मेडन ओव्हर मयूर पाटीलचे पाहायला मिळू शकेल का. आणि ह्या सर्व पूर्ण षटकाचा तुम्ही हायलाइट पाहू शकाल. ही पहिली विकेट्स, त्याच्यानंतर विनोद पाटीलची ही विकेट्स पाहू शकाल. मानव मात्रे जो झेल पकडला, तदनंतर ही तिसरी विकेट्स
सॉफ्ट पांडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि कव्हर पॉईंटला अमितने मात्र तो झेल त्या ठिकाणी फिनिश केलाय. जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट आणि हे दृश्य पहा. आता मात्र जरूर आपण स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला होता आणि आता मात्र या विभागातील रथी महारथी आता मात्र आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. सन्माननीय वीरेंद्रजी चोरके साहेबांच्या सोबतीला पाहू शकाल, यशवंत केडे साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे पाहू शकाल सन्माननीय प्रकाश गोरखनाथजी पाटील आणि या विभागातील सर्वांचे लाडके मुस्साबाई अर्थात हरिचंद्रजी वेलेकर यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथून मात्र आपल्याला दिसून येतो की शिवशक्ती लोणार संघावरती आणि लोणार गावावरती किती प्रेम आहे या पाहुण्यांचं. भरपूर वर्षानंतर ही स्पर्धा लेट आली परंतु थेट आली असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव NK स्पोर्ट खारवल संघाने जोडली आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पियुष पाटील. लेफ्ट आर्मर आहे, ओव्हर द विकेटने मात्र सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती सागर पाटीलच्या बॅटमधून सिंगल धाव निघाली आणि आता मात्र कुठेतरी या दोघांना चांगला खेळ करावा लागेल. संघ संकटामध्ये सापडलाय, त्या संकटातून मात्र बाहेर काढावा लागेल. दरम्यान पाहू शकाल वैजुल्याचे समाजसेवक प्रदीपजी मसने हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. तुमचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सामना सध्या आपण पाहतो की कुठेतरी फसला NK स्पोर्ट खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून, कारण विकेट्स मात्र त्या ठिकाणी स्वस्तात गमावले आणि त्याचा दडपण आता मात्र जे नवीन येणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावरती पाहायला मिळतोय. कुठेतरी या बॅटिंग ऑर्डरमध्ये चुका झाल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पाहतो की या सामन्यावरती कुठेतरी आपल्याला थोडंसं वर्चस्व गावदेवी विहान स्पोर्ट PC संघाचं पाहायला मिळतोय. फक्त धावफलकावरती आतापर्यंत 3 धाबा लागल्या गेल्या. 3 धावांसाठी 3 विकेट्स मात्र गमावले गेले. फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये फील्ड केला जाईल, कारण मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती वेगानं आलाय आणि तत्पुरती पाहू शकाल त्या ठिकाणी सिंगल धावच मात्र पूर्ण करण्याची संधी मिळेल. आज पाहू शकाल हा शेवटचा सत्र या स्पर्धेतील आणि प्रेक्षकांची आता मात्र अतुट गर्दी अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र अनेक प्रेक्षक आमच्या समेत जोडलेले आहेत. प्रिन्स मूवीच्या वाहिनीवरती सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पियुष पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न परफेक्टली मिळेल नाहीये. चेंडू चालत संत गतीनं अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत आणि तोपर्यंत पाहू शकाल त्या ठिकाणी सिंगल धाव. दरम्यान प्रदीपजी मस्ते यांचं इथे शुभागमन होतोय. वैजुलोचे समाजसेवक आहेत, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज ही स्पर्धा सक्सेस झाली असं म्हणायला हरकत नाहीये. एक स्वप्न पाहिलं शिवशक्ती लोणार संघाने, लोणार गावाने आणि ते सत्यात उतरवलंय आणि आज या स्पर्धेच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये चांगला वेग, पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, कुठली धाव मात्र त्या ठिकाणी जोडली नाहीये. आणि आपण जर पियुषचा विचार केला तर पियुषने सुद्धा मयूर पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. आज दिवसभर आपण जर पाहिलं तर NK स्पोर्ट खारवल संघाने प्रभावित कामगिरी केली, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कुठेतरी त्यांच्याकडे चुका घडल्या गेल्या. हो बॅटची एज पुन्हा मानव मात्रे, असं वाटत नाही की मानव मात्रे पूर्णपणे फिट नाहीये. बॅटिंगमध्ये चांगला धावा करतोय, या फिल्डिंगमध्ये चांगली कॅचिंग तो पकडतोय, चांगला चेंडू सेव्ह करतोय, कारण एक प्रमुख घटक आहे गावदेवी विहान स्पोर्ट PC संघाचा आणि तो जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहू शकत नाहीये. एक्झॅक्टली डॉक्टरने त्याला सांगितले की तू थोडासा रेस्ट कर, परंतु तो क्रिकेटपासून दूर राहत नाही, कारण त्याच्या नसा नसामध्ये क्रिकेट आहे आणि गावाची प्राण प्रतिष्ठा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे तो सांगतो की आम्ही फक्त पैशासाठी नाही केलं तर आम्ही आमच्या गावासाठी, आमच्या गावाच्या नावासाठी खेळतोय. ही जिद्द आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटमध्ये. आविष्कार तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय, फटका हवेत केला परंतु लॉंग ऑनवरती विनय पाटील चेंडूवरती झेपावतोय, तत्पुरती सिंगल धाव. एकतर्फा सामना आता मात्र कुठेतरी आमच्या मान्यवरांना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. याचं कारण मोठे फटके येत नाहीत आणि लक्ष आता NK स्पोर्ट खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून खूपच दूर चालला असं म्हणावं लागेल, कारण 49 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे, परंतु आतापर्यंत फक्त 7 धाबा फलकावरती, 11 चेंडू शिल्लक, 42 धाबांची आवश्यकता. लाईन चुकीची होती, कारण चेंडू पाहतो की उजव्या एस्टनचे खूपच बाहेरची मात्र हाताळणी केली अविष्कारनं. वाईटच्या स्वरूपात तिथे मात्र एक धाव जोडली गेली, परंतु कुठेतरी आता मात्र या ठिकाणी जयेश जोशी आणि सागर पाटीलला हवाई यात्रा मात्र करावी लागेल, कारण इथून रिक्षाने प्रवास करून चालणार नाहीये. तुम्ही रिक्षाने प्रवास केला तर फक्त खांडवल गावापर्यंत पोहोचू शकता, परंतु विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर विमानाची तिकीट तुम्हाला इथून बुक करावे लागतील.
परंतु गोलंदाजी काय इथे मात्र पाहतोय अगदी तिखट मारा आणि शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी फिंगर अप फलंदाजाला आय थिंक त्या ठिकाणी पंचांनी बाद घोषित केलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हा निर्णय पुन्हा रिटर्न केला. चला होत असतो कधी 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 ग्रीपची सुद्धा मात्र आपल्याला साऊंड ऐकायला येत असते आणि त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला असावा परंतु बॅटर सेफ आहे आणि मागील विजयने सांगितले की चालेल चला खेळू द्या त्याला कारण तो सुद्धा मात्र चाच पडतोय. अशा काही रणनीती मात्र आखल्या जात आहेत. सिंगल धाव पुन्हा मात्र तिथे पूर्ण केली गेली. तसा उंट वालवंटामध्ये एखादा तडफडतोय पाण्यासाठी तसा आता मात्र या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवल संघ धावांसाठी मात्र या ठिकाणी तडफडत असताना आज कुठेतरी निराश केलंय त्यांच्या पाठीराख्यांना. 9 चेंडूचा खेळ शिल्लक 40 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा आता मात्र बॅटची मोठी साऊंड ऐकायला आली आणि आता मात्र इथे चूक होणार नाही. फलंदाज सागर पाटील चाललाय दगावच्या दिशेने अजून काही विकेटचा पतन धक्का लागेल टीम एनके स्पोर्ट खांडवल संघाला. 4 गडी बाद आता मात्र पाहू शकाल 4 धक्के पाहायला मिळाले आणि 4ही टॉपचे फलंदाज मात्र इथे बाद झाले आणि आता मात्र सुजित पाटील तरी बिचारा किती वेळ दगावट मध्ये बसेल. स्वतः बॅट घेतली आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. संघाचे स्वतः पुरस्कर्ते आहेत आणि आज त्यांच्या उपस्थितीने संघाने दिवसभर चांगला खेळ साकारला. जरूर या सामन्यामध्ये कुठेतरी या संघ बॅकफुटला आहे परंतु पूर्ण दिवसभराचा विचार केला तर चांगली कामगिरी एनके स्पोर्ट खांडवल संघाची राहिली. कारण इथपर्यंत पोहोचणं सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुम्हाला मेहनत करणं गरजेची असते आणि ती मेहनत या संघाची आपल्याला आज या दिवसाच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. हो पहिल्या चेंडू फुलटॉस होता परंतु पायांची हालचाल मात्र त्यांना करता आली नाहीये. त्यांच्या स्मार्टफोनला नेटवर्क खूप लॉंग आहे परंतु कुठेतरी क्रिकेटच्या खेळामध्ये आता तुम्हाला फुटवर्कचा इस्तेमाल मात्र तिथे वापर करावा लागेल. फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी ताकदीचा कमी वापर केला आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय तत्पुरती मात्र सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे. परंतु एक महत्त्वाची सूचना संपूर्ण ग्रामस्थांना मी या ठिकाणी देतोय की नवीन वर्षाला जशी सुरुवात होईल दिनांक 2 जानेवारी आई कालूबाईची पालखी अगदी थाटामाटाने निघणार आहे. त्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि 13वे प्राण प्रतिष्ठा सोहळा सुद्धा तिथे असणार आहे आणि त्याचे प्रमुख आयोजक राजेशजी थळे आणि ग्रामस्थ मंडळ लोणाड या सर्वांना मी या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण देतो की सर्वांनी त्या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवायची आहे. असं वाटतं की साहिल पाटीलने जाणून बुजून तो झेल सोडलाय कारण ज्यावेळी आपण पाहतो की BC4 मध्ये ग्रामीण आय थिंक ओपन ज्युनियरच्या स्पर्धा पाहतोय त्या संघामध्ये साहिल पाटीलचं सिटी इमर्जिंग मध्ये निवड झालेली आहे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सुजित पाटील आहेत आणि त्याच्यामुळे सुजित पाटीलचा त्याने झेल सोडला असावा. चेहऱ्यावरती गोड स्माइल या सामन्याच्या दृष्टिकोनातून ओ पिकअप काय फटका खेळलाय बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या प्लॉट मध्ये 6 धावांसाठी सिक्सर. जबरदस्त फटका परंतु या फटक्यांची सुरुवातीला आवश्यकता होती परंतु हे फटके आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी भरपूर उशिराने आले आणि पाहू शकाल या ठिकाणी सोदरपाडा गावाचे ज्येष्ठ समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मदनजी वाकडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात 1 धाव गोलंदाज विनय पाटीलने मात्र या ठिकाणी खर्च केलेले आहे. जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र या स्पर्धेतून पूर्ण पिसे गावामध्ये आता दरवलत असेल. ज्या अनुषंगाने आज गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे संघाने खेळ साकारलाय आणि आज मला बोलावंसं वाटतं की या
सीझनची नवी स्पर्धा आणि पहिल्यांदा गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी रेडी झालाय. आय थिंक दुसऱ्यांदा संघ मात्र मानवच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल, कारण मागील सत्राचा विचार केला तर मात्र टॉप वरती हा संघ रँक करत होता. फटका पाहू शकाल, अगदी फुलटॉस होता आणि चेंडू सरळ चालला वाडिश लोंगा आपला सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. आणि आता मात्र या डाबातील अजूनही आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक तर्फा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस परफेक्टली बिडल केला, चेंडू चालला लॉंग ऑन वरती, पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. साहिल पाटीलचा हा फिल्डिंगचा दर्जा उच्च लेवलचा पाहतोय आपण. पियुष पाटील असेल, तो सुद्धा एक जबरदस्त फिल्डर म्हणून कार्य करतोय पीसे संघासाठी. ओ माय गॉड, लगी तो नाही ओ सुजित जी. चला लीगल बॉल आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा हा चौथा संघ ठरलाय. आई कालूबाई चषक 2025 मध्ये ज्या संघाचं नाव आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त खेळी साकारली. एक फक्त धाव खर्च केली, विकेट्स प्राप्त केल्या 3, आणि तो खेळाडू आहे मिस्टर मयूर पाटील. चला आपण सामनावीर पुरस्कार देऊ आणि काही सन्मान आहेत ते सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कारण प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान, योग्य तो मान देणं हा आपला कर्तव्य आहे. परंतु मयूर पाटीलनं हा जो सामनावीर आहे तो मात्र या ठिकाणी अमितला मात्र डेडिकेट केलेला आहे. अभि सन्माननीय सर्वांचे लाडके वीरेंद्रदादा चोरगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः ट्रॉफी वितरित करा. एनर्जी ड्रिंक, स्वीट बॉक्स हे सर्व पारितोषिक आपण या ठिकाणी